साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये फोफावते अवैध सावकारी। शहरासह जिल्ह्यात अवैध सावकारी फोफावतच चालली आहे। अनेक सावकारांकडे परवानगी नसताना देखील लाख रुपयांच्या कर्जापोटी कर्जदारांकडून 7 ते 8 लाख रुपये उकळले आहे। त्यामुळे सावकारीचा धंदा तेजीत असून पूर्वी साध्या दुचाकीवर फिरणारे सावकार गळ्यात सोन्याची चैन घालून आलिशान कारमधून फिरताना पाहायला मिळत आहे। नाशिक शहरात अव्वाच्या सव्वा व्याजदराने वसुली केली जात असल्याच्या प्रकारामुळे खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत। कर्जदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर हे गुन्हे दाखल झाले। तर जिल्हा उपनिबंधकाकडेही जिल्ह्यातील कर्जदारांनी गत 2 वर्षात 131 तक्रारी केल्या आहेत। एप्रिल महिन्यात अवैध सावकार वैभव देवरे यांचा छळ समोर आल्यावर त्यांच्यावर 6 गुन्हे दाखल झाले। खासगी सावकार वैभव देवरे यांनी कर्जदारांना दरमहा 10% व्याजदराने पैसे देण्याच्या बहाण्याने कर्जदारांना धमकावत अत्याचार करत कोट्यावधींची मालमत्ता हडप केल्याचे समोर आलेले आहे। या प्रकरणी देवरेसह इतर विरोधात सावकारीसह खंडणी, विनयभंग, मारहाण, दमदाटी करणे आदी कलमानुसार गुन्हे दाखल झालेले आहे। आता पाहूयात नाशिक शहरातील आजवरच्या घटना। जानेवारी 2022 मध्ये अशोकनगरच्या निलेश सोनवणे यांनी खासगी सावकाराकडून 10,000चे कर्ज घेतले। चक्रवाढ व्याजदरासह वसुलीच्या तगाद्यातून त्यांनी आत्महत्या केली। डिसेंबर 2022 मध्ये पाथर्डी फाटा परिसरातील गौरव व नेहा जगताप या दाम्पत्याने खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली। 29 जानेवारी 2023 सावकारांनी 30.18 लाख कर्जाची वसुली तगादा लावल्याने सातपूरमध्ये पित्यासह 2 मुलांची आत्महत्या। 5 फेब्रुवारी 2023 रोजी खासगी सावकाराने मारहाण करत तगादा लावल्याने नाशिक रोडला सख्या भावांनी विषप्राशन केले, त्यात एक भावाचा मृत्यू झाला। 16 मे 2024 रोजी अवैध सावकारी करणाऱ्या 4 जणांनी जैन दाम्पत्याकडून 5 लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल 18 लाख रुपये उकळल्याचे समोर आलेले आहे। नाशिक व जिल्ह्यात कर्जदारांकडून मुद्दल आणि व्याज आकारणी करूनही खासगी सावकारांचा जाच काही कमी होताना दिसत नाही। या अवैध खासगी सावकारांनी कर्जदारांच्या अक्षरशः वाहन आणि प्रॉपर्टीवर नजर ठेवून ते बळकवण्याचे काम सुरू केले असल्याचा प्रकार समोर येत आहे। सावकारांच्या जाचाला कंटाळून कर्जदारांनी आत्महत्या केल्याचे प्रकारही घडले आहे। बेकायदेशीर चालणाऱ्या या व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल होत आहे। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।